नमस्कार मित्रांनो. काय राव, काल मैंदाळ माझ्या मागे काम, काल एका दिवसात जाऊन टेंभुर्णीला जाऊन मोटर बदलून घेऊन आलो. जळली होती मोटर, तुम्हाला सांगतो. आज सकाळ सकाळी टाकून मिस्त्रीला बोलवून चालू करून घेतली बघा. उन्हाचं बसलोय बघा. बघा झाडाला पाणी, इकडं ह्या साईडला पाणी चालू आहे. बघितलं का झाडासनी आंब्याला पाणी सोडलंय, टिबकला वर मोटर चालू आहे. पिरू तर पोरांनी पाक खाल्लं, खागरासच केलं बघा. एक सुद्धा पोराने पिरो ठेवलं नाही. कच्चं बिच्च सगळं खावा एखादा म्हणलं तरी ठेवलं नाही. पोरं लय आगाव पोराने कसलंच पिरो ठेवलं नाही. पोरानं पाकच पिरो खाल्लं रे. होय पोराने लगा पाकच पिरो खाऊन टाकलं. लय नकटी आगाव व्हायची. आणि हिचं बघा बघा, ही मोबाईल बघत बसली ती. जायचा दिसतो या. तिथं बसू नका का. उठ उठच ना, उठ उठ. सर साईडला करलं खाती ते. लय तर मला सांगतो, काल दिवसभर मी व्हिडिओ केला नाही, काय नाही, कुठं काय सुद्धा केलं नाही. एका दिवसात जाऊन तुम्हाला सांगतो आलो. बिहार आमचं आहे बघा, इथं पाणी पितो आम्ही. डेऱ्यातलं हिरीचं गार पाणी पितो. तुम्ही विहिरीचं पेताय का कशाला पेताय सांगा कमेंट करून मला. आम्ही तर विहिरीच पितो बघा. उन्हाचं मैंदाळ पाणी पितय आणि ऊन पडलंय. आणि ही पुनमान पूजा बघा, दोघी इकडे उन्हात कामं करत बसली द्या. यांना म्हणलं 3 वाजता निवांत करा, तर बघा उन्हाच एक घासते भांडी आणि एक घासते धुते धुणं. उन्हाचेच 3च्या पुढं निवांत करा म्हणलं तर ऐकच नाही द्या. आणि आबा बी न काय वार सुटलंय म्हणतोय लागा. उन्हाचं लागा 1-2 तास बसायला लागा. उन्हाळा लागायचं काम आहे. अरे डबऱ्यात टाकी, इकडे डबऱ्यात पहिल्यांदा टाक. तिकडे जा. कुठे डबऱ्यात तिकडे मोकळत आहे. डबऱ्यात टाक कणकून. आणि जरा खात, जरा शिल्लक पडते. सगळ्या रानानेच टाकू नको. राहू दे, पुन्हा घालायला डिपी कुठे येतंय. मला काय खात घातला की मध्ये आता. नाही पिरून टाकायला लागला अर्धच. मग करतोय जरा नियोजन करत जा. मोठं नुसतं बोल नको. जर खात तर साठवू जरा. उगाच सगळ्या रानाने खात टाकायला लागलाय का. आणि कागद तुम्ही वल्यात कोणी कोचू नका काय. तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय मी. ओला कचरा आणि सुका कचरा टाकायचा. त्याला वाया कचरा शाळेत गेला त्याला ओला कचरा सुका डस्टबिन घेते. अगं खोड की तुझा निकाल लागला. तुझा गाडी उसडतीये बघा. काही गाडी उसडती या. गाडी एक धुयचे मग तेच फफड आहे माल. तुम्हाला सांगतो डस्टबिन घेते. तू डस्टबिन घ्यायला लावशील ना, उष्टबिन घ्यायला लावशील. पुन्हा एक चाल नवरी असणी अशा तुमच्या ही करून बडत्या करून. नाही बसतो तर उन्हात जाऊ नको म्हटलं का उन्हात जाती याल. आणि पुन्हा म्हणती माझं पाय दुखतंय ना माझा हात दुखतंय या. लय येड्याचे दोन्ही बाया. इथं बघा गार लागतं आपलं निवांत. बघा हे दरवाजा वारा असू नसू, ही घराच्या हॉलचा दरवाजा मोकळा सोडला का बघा, निवांत गार वाटतंय. बाहेर नुसतं जळ्या आणि तसल्या जळ्यात कामं करते ती. सकाळ उठून मी काय म्हणतोय, सकाळ उठून 10 वाजेपर्यंतच कामं करायची. 10च्या पुढं कामं करून आपण 4च्या पुढं कामं करा. तर उन्हातच बघा बसली ती. काय कराय. बाकी काय चाललंय मित्रांनो तुमचं.
बरं आहे का? जेवण बिवणं झाली का सगळ्यांची? झाला उन्हाळा संपत आला. एक 15 दिवसानं उन्हाळा सगळा संपतोय. काय राहत नाही उन्हाळा. मग बाकी काय? कोणाला मसाला पाहिजे असेल तर सांगा, मसाला केलाय बरं का. कोणाला जर पाहिजे असेल तर सांगा. 74 98 97 51 95 ही मसाल्याचा ऑर्डरचा नंबर आहे. कोणाला पाहिजे असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका मसाला पाहिजे म्हणून. मग तुम्हाला डिटेल्स पाठवून देतो, ऑर्डर कशी करायची काय करायची. एक नंबर झणझणीत मसाला आहे. आणि आपला मसाला टाकला का बाकीचं तुम्हाला काहीही त्यात टाकायला लागत नाही. आपल्या मसाल्यात सगळं असते. खडा मसाला हे सगळं मिक्स असते. आणि तरीची विशेष करून तरीची पुडीसुद्धा त्यात टाकायला लागत नाही. तरीची पुडीसुद्धा. आज पाऊस येतोय कोणा माझ्या धग मारतं या किंवा डोकंसुद्धा गरम आहे. गेल तू गावात वगैरे टाकी ठेवायला. सकाळी आबा नेली नाही. मग वगैरे आजी इथं आली. म्हणलं आता का त्यांचं लॅक नाही तर लेकाशनी राहावं. म्हणलं का लॅक राहत नाही तर लॅक तर मला सांगतो इंदूरला 2 जण आहे तरी एक मोबाईल आहे. कोण सुद्धा नाही इथं. आणि इथं म्हातारी एकटीच. मग ही काम पडलं का तुम्हाला सांगतो ही माझ्याकडे येते ती. ह्यांच्यातला आता एक जणाला राहायला काय हे आहे का सांगा बरं. पैसा करते तर इंदोरला तिकडं जाते तिकडं राहते. एक मुंबईला राहते. आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत राहणार नाही. आईबाप मेल्यानंतर पुन्हा येणार आणि पुन्हा तुम्हाला सांगतो राहणार. अरे काय त्या जिंदगीचा अर्थ आहे. अरे आईबाप आपली जिवंत आहे ती 4 दिवस आईबापासोबत घालवा. किती आहे आईबापाचं आयुष्य. आमची तर आईबाप अशीच गेली. बाप तर गेलेलाच माहीत नाही. आहे तर होती तर ती सुद्धा कधी सोडून गेली हे कळलं सुद्धा नाही आम्हाला. त्यामुळे कुठला दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही. म्हणून आईबाप 3 लेक आहेत त्या वगैरे आम्हाला वगैरे आजीला. तिघापैकी एक जणांतर मी लय वेळा रिक्वेस्ट केली. तिने व्हिडिओ बघत असतील माझा ती बघा ना का बघितलं बरं. मी खरं आहे ते सांगतो सगळं. त्यांनी राहिलं पाहिजे. एक जणांतर राहिलं पाहिजे. 3 जण म्हणते हे न राहावं ती म्हणतो ते न राहावं. अरे असं असतंय का. जिवंत आहे बाप आहे तोपर्यंत त्यांना आधार द्या. त्यांना जरा माया प्रेम द्या. कळलं का. लहानपण आणि म्हातारपण लय अवघड असते. मेल्यानंतर रडण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत सहवासात राहावा जरा. पैसा आज आहे तर उद्या नाही. कळलं का. त्यामुळं आईबापाची सेवा करा. तुम्हाला सांगतो आता त्यांना काम होत नाही इकडं तिकडं तर राहत नाही ती. आता गॅस टाकी तुम्हाला सांगतो आता मी नेऊन ठेवली. पण आता ती जर असती तर त्यांची तिने गेली असते का. आता ह्या मातीला त्रास किती सांगा बरं. ही कळलं पाहिजे. रोज त्याला कळलं पाहिजे. एक जणांना राहणं का जमीन 20 एकर जमीन आहे गावाला का पेटवायची आहे का 20 एकर असून इथं योग राहायला नाही. खरं आहे का नाही सांगा तुम्ही. ज्याला आईबाप नाही त्याला आईबापाची किंमत कळती. पण ज्याला आईबाप फायती त्याला त्याची किंमत कळत नाही. असं करू नका बाबानो. ज्यानं जन्म दिला ज्यानं दुनिया दाखवली आहे त्याला अगोदर जपा आणि मग बाकीचा संसार परपंच बायका पोरं ही नंतर. आधी आईबाप आणि नंतर ही सगळी.